मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना 8,50,000 नवीन सौर कृषी 8,50,000 नवीन सौर कृषी पंप योजना, जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 5,700 गावांकरिता 1,59,886 कामांना मंजुरी आपण दिलेली आहे। वर्सोवा वांद्रे सागरे सेतूचा विस्तार पालघर पर्यंत, विरार ते पालघर आणि पुढे आपण पूर्ण जिल्हा कव्हर करतोय। कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचं देखील आपण भूसंपादन सुरू करतोय। छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाच्या विस्तारीकरता भूसंपादनासाठी देखील आपण निधीची तरतूद केली आहे। निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास करण्याच्या 450 कोटी रुपये आपण अर्थसंकल्पात ठेवलेत आणि यामध्ये जवळपास अमृत 2 मध्ये 145 शहरांमधले 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर केले। तुम्ही मला काय केलं सुमारे 37,000 अंगणवाडी सेविकांना आपल्या केंद्राने सौर ऊर्जा संच आपण देतोय। मुख्यमंत्री महिला डिटेलमध्ये मी नंतर येतो। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या हक्काचं घर नवीन घरकुल योजना 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ आपण देतोय। महाराष्ट्र ड्रोन मिशनसाठी 5 वर्षासाठी 238 कोटी रुपयांचा आपण तरतूद केली आहे आणि हे सगळे जे आहे यामध्ये आपण अर्थसंकल्पात मी डिटेलमध्ये त्यात जात नाही, परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले 1.5 वर्षामध्ये पावणे 2 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही, परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे। जिकडे विरोधाला विरोध ठीक आहे, जिथे काय चुकत असेल तिथे तुम्ही नक्की हे केलं पाहिजे। पण एकच सांगतो, विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या 293चा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मी वाचला। तुम्ही चहा पानावर बहिष्कार टाकला होता तोही प्रस्ताव वाचला, गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता तोही वाचला आणि यामध्ये नाही एकच असतं, ते स्क्रिप्ट एकच असते, एकच स्क्रिप्ट एकच ड्राफ्ट सगळं एकच आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत। त्यामुळे तीच स्क्रिप्ट तुमची आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता बाबा हे निर्णय घेतले ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे। सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आताही चालू असतं, थैत्याट करायचा, पक्ष चोरला म्हणून, चिन्ह चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे, हे काय आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते अध्यक्ष महोदय, हे काय बरोबर नाही आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे। विचारच विकले, भूमिका विकली, आयडियोलॉजी विकली, सगळं झालं, सत्तेसाठी सगळं केलं, परंतु मग सरकार जे चांगलं काम करते त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला। तुम्ही ना वैयक्तिक घेऊ नका,